तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी, अभ्यासातील समस्या, वाईट संकट किंवा मानसिक ताण हे सगळं पाहून तुमचं मन अस्वस्थ होतं का? कारण आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते, आपल्या लेकरांचं आयुष्य सुखी व्हावं, त्यांना यश मिळावं, त्यांच्या वाटेवर येणारी संकट दूर व्हावी. अशा वेळी एकच आधार उरतो, श्रद्धा आणि स्वामींची कृपा. म्हणतात ना, जिथे भक्ती तिथे शक्ती, आणि जिथे स्वामी तिथे काहीच अशक्य नाही. म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिवसावर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक छोटीशी पण प्रभावी सेवा नक्की करा. यामुळे स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा घेऊन येतील. 20 मार्च रोजी आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिवस. साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन. आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त एक गोष्ट केली तरी स्वामींची अफाट कृपा तुमच्या मुलांना लाभेल. मग स्वामी प्रगट दिवसावर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी नेमकं काय करावं? तर उत्तर खूप सोपं आहे. स्वामींच्या प्रगट दिवसावर सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून देवघरात दिवा लावावा. मुलांच्या नावाने स्वामींचा मंत्र जप करावा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी स्वामी मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत मनापासून प्रार्थना करावी. स्वामी, माझ्या लेकरांना सद्बुद्धी, आरोग्य आणि यश द्या. कारण ही प्रार्थना फक्त आपले शब्द नसतात, ती आई वडिलांच्या मनातील खरी शक्ती असते. जेव्हा आई वडील श्रद्धेनं स्वामींचं नाव घेतात तेव्हा त्या भक्तीतून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. स्वामींच्या प्रगट दिवशी खूप मोठ्या पूजा अर्चना करायची गरज नाही, तर फक्त मनापासून केलेली ही एक छोटीशी प्रार्थना आपल्या मुलांना खूप काही मिळवून देऊ शकते. स्वामींची कृपा तुमच्या मुलांवर अशी वर्षाव करते की जणू स्वामी त्या मुलांच्या पाठीशी उभे आहेत. स्वामी समर्थांचा मंत्र सुद्धा खूप प्रभावी आहे. जर मुलांना वारंवार आजार होत असतील किंवा अभ्यासात मन लागत नसेल तर त्यांच्या नावाने मंत्र जप करावे आणि त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपटावं. आपण 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. त्या जपाचं पाणी आपण तयार करू शकता आणि हे पाणी मुलांच्या डोक्यावर शिंपडू शकता. एवढंच नाही तर आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असताना एक मुलाच्या नावाची सुपारी स्वामींना वाहावी. पूजा झाल्यानंतर ही सुपारी झोपताना मुलांच्या उशीखाली ठेवावी. यामुळे मुलांना संरक्षण कवच निर्माण होतं. स्वामी नामस्मरण सगळ्यात मोठं कवच आहे. आईच्या मुखातून घेतलेलं नामस्मरण हे मुलांसाठी वाईट शक्तींपासून संरक्षण करतं असं सांगितलं जातं. एवढंच काय, तर आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिवसावर सकाळी आणि संध्याकाळी किमान 21 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मुलांनाही नामस्मरण शिकवावं. घरात रोज 5 मिनिटं तरी संपूर्ण कुटुंबाने नाम